त्याच्यावर तुम्ही भाष्य केलं पाहिजे. मी तर माझं काम पूर्ण केलं आणि मी तर 16 मार्च 1995 ला पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो, क्या जीत में क्या हार में किंचित नाही भयभीत में, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. मी तर आपली कामही सुरू केली. शेवटी आपण निवडणुकीत उभे कशासाठी असतो? निवडणुकीत उभे यासाठी असतो की जनतेचं काम व्हावं, जनतेला सकारात्मकतेने बघण्याचा किंवा मला मत न देण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीमध्ये आहे. पण मला मत दिली, मी निवडून आलो, तर चंद्रपूर लोकसभेचा आवाज बुलंद आहे. मी काही काँग्रेस सारखं खोटी आश्वासन कधी दिले नाही, पुढे देणार नाही. आता जर जनतेला वाटलं की काँग्रेसला निवडून दिलं आणि त्यांचं बघ आहे, तर त्यावर माझा कदापिही आक्षेप कधीही राहणार नाही. पण मी निवडून आलो तर जीव तोडून चंद्रपूर लोकसभेची सेवा. सध्या एक्झिट पोल मध्ये चंद्रपूरची जागा जी आहे ती काँग्रेसला दाखवल्या जात आहे. आपला विश्वास काय आहे? नाही, मी तर सांगितलं विजय झाला तर भाजायचा नाही, पराभव झाला तर गाजायचा. शेवटी जनतेला जर वाटलं की त्यांचं हित हे काँग्रेसमध्ये आहे, तर 5 वर्ष जनतेचं काम काँग्रेस करेल, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देईल त्या क्षेत्राची मात्र मी हृदयापासून सेवा करेन. आणि म्हणून एक्झिट पोल मध्ये उद्या जर चंद्रपूरची जागा ही काँग्रेसला दाखवली आणि जनतेचं हित जनतेला जर वाटतं की काँग्रेसला मतदान करून आता आमचे प्रश्न सुटत असतील, तर शेवटी निवडणुकीत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवून